मीन राशीचं चिन्ह पाहिलं तर दोन विरुद्ध दिशेला तोंड करून पोहणारे मासे आहेत. मीन राशीच्या व्यक्ती या द्विस्वभावी, भावनिक, संवेदनशील, कल्पक, दयाळू आणि इतरांना मदत करणाऱ्या असतात. परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये असते, मात्र मनातलं मनात ठेवणं आणि ते दीर्घकाळ टिकून त्याच्यात निराशेत जाणं हे सुद्धा भाग आपल्यामध्ये सध्या प्रकर्षाने जाणवत आहेत. सध्या आपण पाहिलं तर मीन राशीला शनी महाराजांची 7.5 सुरू आहे. त्याच्यामुळे हॉस्पिटल आहे, आरोग्याच्या समस्या आहेत, कामामध्ये विलंब आहे आणि मानसिक ताण आपल्याला जाणवत आहे. तर पण लक्षात घ्या की शनी महाराज हे कर्माचे ग्रह असल्यामुळे प्रामाणिक प्रयत्न, योगा, मेडिटेशन हे सगळं जर आपण नीट केलं तर आपल्याला याचा नक्की मोठ्या प्रमाणात फायदा मिळू शकतो. जर आपण मीन राशीच्या लोकांना शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना पाहिला, मीन राशीच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर अभ्यासामध्ये आपलं लक्ष लागेल, केलेल्या प्रयत्नांना नक्की यश मिळणार आहे. कौटुंबिक जीवनात वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य आपापल्या जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडणार आहेत. घरात एकोपा आणि समन्वय राहणार आहे. धार्मिक आणि शुभ कार्यांचं नियोजन होऊ शकतं. विवाह योग्य मुला मुलींसाठी चांगली स्थळं येऊ शकतात. नोकरी आणि करिअरचे जे काही तुमचे प्रलंबित प्रश्न आहेत ते सुटू शकतात. मात्र शिक्षण, करिअर आणि कुटुंबाच्या गरजांसाठी अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसाय आणि करिअरच्या दृष्टीने हा महिना आपल्याला विशेष सावधगिरी बाळगण्याचा आहे. कोणतेही काम करताना कायदेशीर नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर मार्गांचा आपण अवलंब करू नये. छोटं असं वा मोठं कुठलंही काम करताना, कुठलाही व्यवहार करताना 100% तपासून करा. विशेषतः मालमत्ता आहे, आर्थिक व्यवहार आहे, सरकारी कामांमध्ये अधिक काळजी घेऊ शकता. काही सरकारी कामांमध्ये विलंब आणि आपल्याला मनस्ताप होऊ शकतो, पण आपण ही स्थिती स्वीकारा, कारण सध्याचं ग्रहमान आपल्याला तसं आहे. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कामाशी प्रामाणिक राहावं. कार्यालयीन राजकारणांपासून दूर राहायचं, सरळ दुर्लक्ष करायचं. कितीही प्रसंग होऊ दे, दुर्लक्ष करणं हा सध्याचा तुमच्यासाठी महत्वाचा उपाय आहे. मात्र काळ जसजसं पुढे सरकेल तसतसं परिस्थितीत नक्की सुधारणा होईल. महिन्याच्या उत्तरार्धात चढत्या क्रमानं शुभ फळं मिळताना दिसू शकतात. रखडलेली कामं मार्गी लागू शकतील. जीवनात स्थैर्य होईल. घर, मालमत्ता किंवा सुखसोयींसंबंधित जे काही प्रश्न आहेत ते नक्की सुटण्याची शक्यता आहे. एकूणच आपण जर मीन राशीला ऑगस्ट 2026 हा महिना पाहिला तर संयम, शिस्त आणि योग्य निर्णय घेण्याचा आहे. महिन्याच्या सुरुवातीला सावधगिरी बाळगल्यास उत्तरार्धात चांगले परिणाम नक्की मिळू शकतात. त्यामुळे घाई न करता नियोजनबद्ध पद्धतीने काम करा. या महिन्यात आपण जर उपाय करायचा असेल तर आपल्याला 7.5 आहे, त्यामुळे रोज हनुमान चालीसा, ओम शम शनेश्वराय नमः हा 108 वेळा जप अवश्य करा.